वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्रपाली पवार. आज आहे शनिवार. मी ऑफिसला नाही गेली, नाही मला डोळे आलेले. आता ते नीट झालेले थोडे. आता दुपार झाले. मी तुम्हाला माझं आज गार्डन दाखवते. हे ना मोगऱ्याचं ही तुळस आणलेली आहे. पहिली वाली मुरझून गेली. हे मनी प्लांट आहे. खाली मांजर आलं वाटतं, शेरू आलं. हे मोगऱ्याचं झाड आहे. मोगरे लागलेले जेव्हा आणलेले तेव्हा 2 मोगरे लागलेले आणि नंतर मग ते म्हणजे ते निघून गेले. हे तर काय ह्याला काय येतच नाही. आता मोगरा पण येत नाही ना, मोठं होतं झाड ते. आणि हे झाडाला 6 महिने होऊन गेलेले. पहिले आलेले, पहिली जी नवीन घेतलं ना तेव्हा तो गुलाब होती. त्यानंतर आहे ना त्याला आहे ना मुंग्या पकडायला लागल्या झाडाला त्या. आणि नंतर मग गुलाबं यायचीच बंद झाली. मग मी ना ते खराबवाल्या कळ्या त्या तोडून टाकलेल्या. त्यानंतर आता खूप साऱ्या महिन्यानंतर आता एवढे सारे फुलं भरले. गुच्छा आला पूर्ण. छान आहे. वासना येते. हा पण मोगरा आहे. आपलं मोगरा नाही, आपला गुलाब आहे. छोटे पिंक कलरचे. हे पानफुटीचं झाड आहे, मावशीने दिलेलं. आता ह्याला माहिती आहे काय, हे जर तुम्ही पानफुटीचं फक्त पान लावलं ना तरी झाड येतं. हे बघा, हे फक्त पान लावले, पानावर पाकळ्या आल्यात सगळ्या. हे कढीपत्ता 5 रुपयाचा आणलेला तो कुंडीत लावलाय. सुकून गेलाय बरं ना. हे लगेच वाढते. ही कोरफड आहे. आणि हे पण आहे ना गुलाब आहे. पण आहे ना ह्याला काही गुलाब आलीच नाही. पहिलं स्टार्टिंगला जेव्हा आणलेलं तेव्हाच गुलाब आलेलं. त्यानंतर हे फक्त असंच मोठं होत जातं. ह्याला मी कापलेलं पण तरी पण ते येतात, फक्त पानं येतात. हे नक्की गुलाब आहे की काय जंगली पाला आहे काय माहिती. मोठं होतं असंच. ही सदाफुले ही पण मावशीने दिलेली. एकच दांडी होती. ही ते कोरफड आहे. हे खूप सारे लागले. छोटीशी एवढीशी कोरफड आणलेली, त्याचं एवढं मोठं झालेलं आहे. हे ना लिंबूचं झाड आहे. लिंबू लावलेले. आणि त्याच्यामध्ये जास्वंद आहे बघा. ह्यामध्ये जास्वंद आहे. हे जी फक्त अशीच फांदी लावलेली. आणि हे आपलं गुलाब. हे पण खूप महिन्यानंतर आले. इथे मनी प्लांट आहे. हे मोठे गुलाब आहेत. हे आपला मिनी गार्डन आहे. छान आहे ना. इथे हे डोंगर आहे. ह्याच्या पाठी बघा डोंगर आहे. आता जाईतून दिसणार नाही. पहिले इथे घरं खूप कमी होती तर हा डोंगर लय मोठा दिसायचा. आता डोंगरामध्ये ते बघा तिथे मुलं आहेत ना, काहीतरी करतात त्या डोंगरात. आता दिसत नाही आहेत. तिथे आहेत मुलं, दारू पितात वाटतं. हे बेलाचं झाड आहे. इथे पण आहे ना बेलाला फळ आलेलं आहे. हे जाईतून दिसणार नाही. हा झोपला इथे. तुम्हाला डंबल्स दाखवते मी. जिम करते मी. जिम पहिल्या दिवशीच केलेली, फक्त आणल्यावर उचलत नाही मला. बापरे. हे आहे जास्त नाही, 12 किलोचंच आहे दोन्ही मिळून. आणि हे 1 किलोचं असं 13 किलो आहे. हे दोन्ही आपण एकसाथ पण करू शकतो काढून. ह्याला त्याचे दांडे वेगळे आहेत. दांडे कुठे गेले काय माहिती. आज सुट्टी घेतली, कंटाळा आला. डोळा पूर्ण लाल झालेला, दोन्ही डोळा. अजून पण थोडं दुखतोय पण आता ठीक झालेलं आहे. आज आपला मेनू आहे पावभाजी. कुकिंग व्लॉग बनवणार आहे मी आज पण. तर पावभाजी बनवणार आहे. पहिली बार बनवणार आहे पावभाजी. मी पहिली बार बनवणार आहे. घरात बनवलेली आहे खूप वेळा. चला मग संध्याकाळी भेटूया आपण पावभाजी बनवताना डायरेक्ट. पावभाजी बनवण्यासाठी आपण घेतलेले इथे पूर्ण सामग्री: फ्लावर, शिमला मिरची, वाटाणे, बटाटा आणि ह्यांना सगळ्यांना कापून घेतलेलं आहे. आता आपण ह्यांना कुकरमध्ये शिजवणार आहे. कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत सगळं.
ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे पाणी, अर्धी बॉटल. बाकी काय नाही टाकायचं, फक्त एवढंच टाकायचं आणि कुकर लावून घेणार आणि 4-5 शिट्ट्या देणार आहे. ह्या कुकरच्या शिट्ट्या लवकर होतील म्हणून आम्ही 5 शिट्ट्या दिलेल्या. आता आपण ग्रेव्हीसाठी टमाटर, कांदा आणि कोथिंबीर कापून घेणार आहे. 2 टमॅटो आणि 2 कांदे घेतलेले. शिट्टी झालेली इथे आपली. आता ह्यातलं आहे ना थोडंसंच पाणी काढून घेतलेलं आहे, बाकी तसंच ठेवायचं. ते कांदे विंदे सगळं कट केलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आणि ह्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचं एकदम बारीक. वाटाणे स्मॅश झाले नाही, थोडे थोडे झालेले. आणि ते आता आपण हळद, मीठ आणि चटणी मसाला वगैरे सगळं काढून घेतो आहे एका प्लेटमध्ये. ते माझं जिरा आणि राईस संपलेलं, मम्मीला आणायला सांगितलं. हळद घेतलेली आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच. इथे पावभाजी मसाला घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, धना पावडर घेतलेली आहे, घरची चटणी घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार. इथे मी पावभाजी मसाला आहे ना अर्धा पॅकेट वापरलेला. नंतर आहे ना तो तिखट लागत नव्हता म्हणून आहे ना मग पूर्ण 5 रुपयेवाला पावभाजी मसाल्याचं पाकिट टाकलेलं. थोडी फिक्की झालेली त्यामुळे चटणी नंतर ॲड केली परत. तिथे आपण तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये बटर टाकलेले. अगोदर बटर नाही टाकायचं, नाही तर बटर जळून जाणार म्हणून अर्धं तेल आणि अर्धं बटर यूज केलेलं आहे. जिरं घेतलं आहे आणि राई घेतली. त्यांना हलवून घ्यायचं पूर्ण. मला कळत नव्हतं की गरम झाले की नाही झाले. हे फेस येत होता, तडतड आवाज पण येत नव्हता. त्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचा आहे. कांदा हलका गरम झाल्यानंतर मग टमाटर टाकायचं. हलका लालसर भाजायचं आहे. तर माझा कांदा कधी लालसर भाजतच नाही, त्यामुळे मी डायरेक्ट टमाटर टाकून देते. आता आपण टमाटर ॲड केलेलं आहे. टमाटर थोडे आंबट होते म्हणून 2च टमाटर कापलेले. आता ह्याला चांगला हलवून घ्यायचा. ह्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे. ही मी नंतरच टाकली कारण की ती जळून जाते. आता मसाले ॲड करायचे. हे मसाले कमी होते, ह्याच्यात मी अजून ॲड केलेले होते चटणी वगैरे. हा कमी पडलेला मसाला. आता हे करपू नये म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. मग ग्रेव्ही तयार होणार आपली. पाणी ॲड करून पण थोडंसं आहे ना गरम होऊ द्यायचं. म्हणजे एक तेल सुटतं ना तसं तेल सुटू द्यायचं. मग त्यानंतर भाजी ॲड करायची. जास्त पण पाणी नाही टाकायचं. आता भाजी ॲड करूया आपण. हे आता कुकरमध्ये उरलेलं ह्याच्यामध्ये पण थोडं पाणी घालून टाकणार आहे त्यामध्ये. हे तुम्ही बोलाल वेस्ट केली, आपण काय वेस्ट करत नाही. आता एकदम मिक्स करून घ्यायचं चांगला. आणि गॅस आहे ना मीडियम ह्याच्यावरच ठेवलेलं आहे मी, मीडियम फ्लेमवर. चांगला मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे कारण की आपण पावासोबत खाणार आहे तर थोडीशी लिक्विड दिसलं पाहिजे. जास्त पण एकदम सुकं नाही चांगलं वाटणार. याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. मी परत एकदा सांगते की मी पूर्ण पावभाजीचा मसाल्याचं पॅकेट टाकलेलं आहे 5 रुपयेवाला. 3 चम्मच तरी असतील त्यामध्ये, 3-4, 3च असतील मला वाटतं. आणि चटणी पण नंतर 1 चम्मच एक्स्ट्रा टाकलेली कारण की ते तिखट झालं नव्हतं.
आणि असं पण तिखट नव्हतंच ते, मिडियम होतं. पावभाजी गोडूसच असते आपली. आणि आता वरून थोडंसं बटर टाकले आणि ह्याला आता थोडीशी एक उकळी येऊन द्यायची आणि मग सर्व करून घ्यायचं. प्लेटमध्ये मी 2 पाव घेतलेले आहेत, बटर लावून गरम केलेले आहेत. 1 कप भाजी आणि त्याच्यावर बटर टाकले थोडंसं आणि कांदा आणि लिंबू. आता आपण एक बाईट घेणार आहे. चांगली झालेली, मी पहिल्यांदाच बनवलेली, ठीकठाक होती म्हणजे. तर हे लोक खातात आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.